एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 194चे पराभूत उमेदवार समाधान सदा सरवणकर यांनी त्यांच्या पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर फोडलंय। भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी समाधान आणि प्रिया सरवणकर यांना हरवावं असे मेसेज केल्याचा दावा समाधान सरवणकरांनी केला। या भागामध्ये भाजपची एक टोळी सक्रिय असल्याचा गंभीर आरोप समाधान यांनी केला। क्रमांक 194 मधून समाधान सरवणकर यांचा पराभव झाला। पराभव फक्त 500 मतांनी झाला। आपल्यासोबत समाधान सरवणकर आपल्याशी बोलण्यासाठी। समाधान, तुमचा पराभव झाला, काय कारण आहेत, कोणामुळे तुमचा पराभव झाला? अगदी मोकळेपणाने थेट उत्तर पाहिजे। आज पहिली तर गोष्ट 194 मध्ये आज मतदारांनी खूप चांगल्या प्रकारे आज मला पाठिंबा दिलाय आणि एवढं जे काही आज युती समोर असताना देखील आज मराठी भाग असून देखील आज मराठी मतदारांनी फक्त 500 मतांनी कमी पडलो आणि आज आमचा पराजय त्या परिसरात झालेला आहे। पण एवढंच वाटतं की समोर आज माझ्या 5 आमदार होते, 2 पक्षप्रमुख होते, हे त्यांच्या सभा त्या ठिकाणी झाला। एवढं असून देखील माझ्या मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। पराजय बाबतीत बोलायला गेलात तर आज खूप काही चुकी आमच्या झाल्या, काही लोकांवरती विश्वास ठेवला, या देखील कुठेतरी चूक झालेली। त्याच्यात आमच्याकडे शिवसेना भाजप युती होती। युती असताना देखील आज भाजपचे काही पदाधिकारी खरंच जे वॉर्ड लेवलचे पदाधिकारी काही चांगल्या प्रकारे काम करत होते, पण आपण ह्या परिसरामध्ये आपण एक लोकसभेपासून एक बघितलं असाल, लोकसभा असून दे, विधानसभा असून दे आणि आता कॉर्पोरेशनला की आज कुठेतरी महायुतीचे उमेदवार कसे पडतील यासाठी एक टोळी काम करते। ती खूप कार्यरत आहे, ऍक्टिव्हली काम करते। ते फक्त निवडणुकीच्या वेळेलाच ऍक्टिव्ह होतात, बाकीच्या वेळेला कुठेही दिसत नाहीत, कुठेतरी दादरवरती हफ्ते घेत अशा प्रकारे फिरत। पक्षाची टोळी आहे ही, भाजपच्या पक्षाचीच टोळी आहे। भाजपचे काही पदाधिकारी आहेत, त्यांना बाजूला आता सध्या केलेलं होतं, पण काही पद देऊन परत त्यांना ऍक्टिव्ह काहीतरी झालेले आहेत। वॉर्ड लेवलचे पदाधिकारी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते, पण ह्यांनी चुकीच्या प्रकारे व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून ह्या गोष्टी घडवल्या आहेत। कॅमेरा पर्सन कुणाल तांबेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।